निवडणूक आयोगाचे अधिकारी राजभवनामध्ये दाखल झालेत। राज्य निवडणूक आयोगाचे अधिकारी राज्यपाल CP राधाकृष्णन यांची भेट घेतील। निवडणूक आयोगाची प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती राज्यपालांना आता दिली जाईल आणि निवडून आलेल्या आमदारांची यादी राज्यपालांकडे सुपूर्द केली जाईल। त्यानंतर राज्यपालांकडून नवीन 15वी विधानसभा अस्तित्वात आल्याचं नोटिफिकेशन काढून सरकार स्थापनेची प्रक्रिया सुरू होणार आहे। या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। प्रशासकीय प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। निवडणूक आयोगाचे अधिकारी आता राजभवनामध्ये दाखल होत आहेत आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश सावंत सध्या आपल्या बरोबर आहेत। ज्ञानेश, निवडणूक आयोगाचे अधिकारी राजभवनात दाखल झाल्याचं कळतंय, पुढच्या प्रोसेसला आता सुरुवात झालेली आहे। काय नेमके आणखी या संदर्भातले तपशील आहेत? विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 24-25 तास होत असतानाच राजकीय पक्षांमध्ये बैठका सुरू आहे, ज्यांच्याकडे बहुमत आहे। महायुतीमध्ये भारतीय जनता पक्षाची बैठक सायंकाळी होईल। अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची सकाळी बैठक झालेली आहे। तेव्हाच आता शिंदेंच्या पक्षामध्ये ही बैठकींच्या दृष्टीने हालचाली सुरू आहेत। अशातच निवडणूक आयोगाची जी काही प्रक्रिया आतापर्यंत पार पडलेली आहे आणि आता आपण सरकार स्थापन करू शकतो, या अनुषंगानं पुढे काय करता येऊ शकेल यावर चर्चा करून पुढच्या प्रक्रियेला सुरुवात करण्याच्या उद्देशाने निवडणूक आयोगाचे अधिकारी, विशेषतः निवडणूक आयुक्त एस चोक्लिंगम यांनी आता राज्यपालांची भेट घेतली। त्यासाठी त्यांचं एक अधिकाऱ्यांचं शिष्टमंडळ राजभवनावर आता आलेलं आहे। पुढची तासभर त्यांच्यामध्ये चर्चा होईल आणि त्या चर्चेमध्ये विशेषतः निवडणूक आयोगाची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि आता आपल्याला 14वी विधिमंडळ संपुष्टात आलेला आहे आणि आता आपल्याला 15वी विधानसभा अस्तित्वात आणायची आहे। या दृष्टीने नवीन प्रक्रिया काय करायची आहे त्याची माहिती एकमेकांशी देवाणघेवाण करतील आणि त्यानंतर एक नोटिफिकेशन काढलं जाईल आणि त्या नोटिफिकेशन नंतर काही तासातच 15वी विधानसभा अस्तित्वात आल्याचं जाहीर होईल आणि त्याच्यानंतर लगेचच शपथविधीच्या दृष्टीने हालचाली होतील। त्याच्या आधी सत्ताधारी पक्ष जे सत्ताधीश आहे ती सगळी मंडळी राज्यपालांना एक पत्र देतील ज्यावरती आमदारांच्या सह्या असतील आणि आम्ही सरकार स्थापन करू असा ते दावा इथे करतील। त्याच्यानंतर पुढच्या प्रक्रिया राजकीय प्रक्रियेला वेग येईल। ठीक, ज्ञानेश, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी, या माहितीसाठी। ज्ञानेश सावंत आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। तर नवनिर्वाचित जे आमदार आहेत त्यांची लिस्ट आता दिली जाईल, राज्यपाल आणि सत्ता स्थापनेचं आमंत्रण देतील। एकंदरीतच ही सगळी जी प्रशासकीय प्रक्रिया आहे ती आता सुरू झाली आहे। निवडणूक आयोगाचे अधिकारी राज्यपालांची भेट घेणार आहेत।